करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढवण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झालाय. पैसे नसल्यामुळे आता राज्य सरकारनं आपल्या खर्चात कपात करायला सुरुवात केली. राज्य सरकार 2024-25 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पातील 100% निधी वापरणार नाही असं ठरलंय. राज्य सरकारनं विविध विभागातील विविध खर्चांवरती कात्री लावली आहे. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचा पायलट प्रोजेक्ट जत तालुक्यात राबवला जाणार असल्याची घोषणा रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सांगलीच्या जतमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. विविध विभागांनी दिलेल्या प्रस्तावानुसार राज्य सरकार तब्बल 1,50,000 युवकांना नोकऱ्या देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात माहिती दिली. मृदा संधारण विभागातील अराजपत्रित अधिकारी नेमणुकीची नियुक्तीपत्र देताना ते बोलत होते. राज्यातील एका ठिकाणचं दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यामध्ये नोंदवता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेली एक राज्य एक नोंदणी ही पद्धत प्रायोगिक तत्वावरती मुंबई शहर आणि उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये लागू केली जाणार आहे. येत्या 17 फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. महिन्याभरात राज्यभर ही योजना लागू करण्याची नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा मानस आहे. धारावीतील रहिवाशांना चांगली घरं मिळणार आहेत. त्यांना पुनर्वसनासाठी मोठी योजना आकाराला येतेय. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बुधवारी धारावीतील तब्बल 50,000हून अधिक घरांचं प्रत्यक्ष घरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या इतिहासातील आतापर्यंतचे हे सर्वात मोठं सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालंय. नालासोपारा इथल्या 41 अनधिकृत इमारतींवरती करण्यात आलेल्या कारवाईनंतर बेघर झालेल्या रहिवाशांचं पुनर्वसन कसं करणार आणि त्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत त्याची विचारणा उच्च न्यायालयानं गुरुवारी राज्य सरकार आणि वसई विरार महापालिकेला केली. त्याबाबतचं प्रतिज्ञापत्र 3 आठवड्यात म्हणजे 6 मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे बेघर झालेल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय. सिडकोच्या माझं पसंतीचं सिडकोचं घर गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत उद्या तळोजामध्ये पार पडणारी या सोडतीचं थेट प्रक्षेपण सिडकोच्या संकेतस्थळावरती केलं जाईल. सिडकोतर्फे 12 ऑक्टोबर 2024 रोजी माझं पसंतीचं सिडकोचं घर गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आलाय. ठाण्यामध्ये मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबवण्यासाठी तातडीनं दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहेत. या कामामुळे 8 तासांकरता दिवा शहराचा पाणीपुरवठा बंद असेल. या बंदनंतर पुढचे 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्यामुळे तिथल्या नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. राज्यातील बाजार समितीत 32,334 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर सोयाबीनला 3,913 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याची 70,000 क्विंटलची आवक झाली. यात लासलगाव बाजारात 17,020 क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 1,200 रुपये तर सरासरी 2,900 रुपये इतका दर मिळाला. राज्याच्या बहुतांश भागातील वेळेत लागवड झालेला गहू सध्या बाजारात दाखल झालाय. राज्यात एकूण 9,524 क्विंटल गहू आवक झाली आणि वाशिम बाजारात गव्हाला कमीत कमी 2,500 रुपये ते सरासरी 2,800 रुपये इतका दर मिळाला. जळगावात 4,55,779 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला. मात्र खरीप हंगाम होऊन रब्बी हंगाम मध्यावरती आला तरी देखील जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेपासून वंचित राहावं लागतंय. त्यामुळे इथले शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. हिवाळा सुरू झाल्यापासून घाऊक बाजारात भाजीपाल्याचे दर नियंत्रणात आलेत. आता टोमॅटोच्या दरात सुद्धा मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटो 8 ते 10 रुपये प्रति किलो झाले. टोमॅटोची आवक वाढली असल्यामुळे हे दर खाली उतरलेत. महिनाभरात गव्हाची क्विंटल मागे 800 रुपयांची दरवाढ झाली. मार्च महिन्यानंतर नवीन गहू बाजारात दाखल होईल. किमान तोपर्यंत तरी दरवाढ कायम राहील असा अंदाज आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्तानं प्रेमाचं प्रतीक म्हणून दिल्या जाणाऱ्या गुलाबाच्या दरानं चांगलाच भाव खाल्लाय. दादर फुल मार्केटमध्ये दररोज 150 ते 200 रुपयांना मिळणाऱ्या 20 गुलाबांच्या एका जोडीचा दर 300 ते 400 रुपयांवरती पोहोचलाय. येत्या मार्च महिन्यात सोन्याचा दर प्रतितोळा 96,000 जाण्याची शक्यता आहे. 2025 पासून सोन्यात तेजी आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसलाय. मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही उपस्थित होते. या बैठकीत तब्बल 2 तास चर्चा झाली. शासकीय आणि पक्षीय कामकाजाचा एक भाग म्हणून ही भेट घेतल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली. त्यासोबत विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यास सुद्धा मान्यता देण्यात आली. कुठलाही राजकीय वारसा नसताना एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षानं फार मोठी संधी दिली. या संधीचं निश्चितच सोनं करेन अशा शब्दात प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली. जाती धर्माच्या नावावरती चाललेलं राजकारण थांबवणं गरजेचं आहे असं सपकाळ म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ हे संघटनेतील व्यक्तिमत्व आहे. संसारावरती तुळशीपत्र ठेवून त्यांनी पूर्ण वेळ पक्ष संघटनेसाठी काम केलंय. आता मी दोघे मिळून महाराष्ट्रात काम करून पक्ष मजबूत करू, अशी प्रतिक्रिया विधिमंडळ पक्षाचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. माझ्यामुळे राजन साळवींचा पराभव झाला, याचा अर्थ त्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यास पात्र नव्हते. हा पराभव माझ्यामुळे झाला की कर्मामुळे, याचा विचार त्यांनी करावा, असा सल्ला विनायक राऊतांनी दिला. जशी वागणूक तशी फळं. संजय राऊत ठाकरेंचा शिवसेना संपवतायत. संजय राऊत ठाकरेंची शिवसेना संपवतायत अशी टीका भरत गोगावलेंनी केली. तर एकनाथ शिंदेंनी चांगलं काम केल्यामुळे त्यांचा सत्कार केला, पण बाकीचे खूपच दुःखी झाले असं म्हणत गोगावलेंनी ठाकरे गटाला डिवचलं. नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 28 तारखेला अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे. विधानसभेत स्थानिकांनी दगाफटका केल्यामुळे पराभव झाल्याचा आरोप हंबर्डेंनी केला. सरकारनं शिंदे समितीला मुदतवाढ दिली, ही चांगली गोष्ट आहे. आता मनुष्यबळ देखील द्या. ठरलेल्या 4ही मागण्या तातडीनं लागू करा, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. 15 तारखेपासून साखळी उपोषण करायचं की नाही हे उद्या पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार, अशी माहिती जरांगेंनी दिली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भांडूप सोनापूर विभागात मशिदीवरचे भोंगे नियम डावलत असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली. सोमय्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन त्यांना पत्र लिहिलं. एक मोठी बातमी येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबतच धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. तब्बल 2 तास या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये नेमकी चर्चा काय झाली हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनच येत असलेल्या दबावाबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. अंजली दमानिया, सुरेश धस यांच्यासोबतच आता शिवसेना नेत्यांकडून सुद्धा मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. जळगाव मुंबई फ्लाईट आठवडाभरात दुसऱ्यांदा तांत्रिक कारणानं रद्द झाल्याचं समोर आलं. बोर्डिंग पास दिल्यानंतर चेक इन होईपर्यंत विमान कंपनीनं कोणतीही पूर्वकल्पना न दिल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. जळगावातल्या भडगाव तालुक्यात अनियमित बस सेवेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. त्यामुळे एसटी महामंडळानं त्वरित बस सेवा नियमित करावी, अशी मागणी परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होतीये. पश्चिम रेल्वेवरील विरार वैतरणा आणि सफाळे केळवे रोड दरम्यान पीएससी स्लॅब आणि गर्डर टाकण्याच्या कामासाठी 16 तारखेला ब्लॉक घेतला जाणार आहे. विरार वैतरणा दरम्यान रात्री 1:40 ते सकाळी 7:10 आणि सफाळे केळवे रोड दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कोस्टल रोडच्या दोन्ही बाजूंना एकूण 70 हेक्टर जागेवरती हरित क्षेत्र तयार करण्यात येणार असून त्यासाठी 400 कोटी रुपयांपर्यंत खर्च केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेनं इच्छुक भागीदारी संस्था आणि खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले. त्यासाठी अंतिम मुदतीपर्यंत एकच प्रस्ताव आल्यामुळे पालिकेनं याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कोस्टल रोड लगतच्या हरित विकासासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. एमएसआरडीसीनं मुंबईतील उड्डाणपूल देखभालीसाठी मुंबई महापालिकेकडे सोपवून 1.5 वर्षांपासून जास्त कालावधी उलटलाय. तरी त्यातील जाहिरातींच्या उत्पन्नातील हिस्सा पालिकेला देण्यास मात्र अजूनही महामंडळ तयार नाही. यासाठी पालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अद्याप यश न आल्यामुळे नाराजी व्यक्त होते. पुणे पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी 1000 बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 500 बसेस घेण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे कात्रज ते येरवडा असा बोगदा तयार केला जाणार आहे. या कामासाठी प्रति किलोमीटर 400 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. दक्षिण ते उत्तर या भागाला जोडण्यासाठी वाहतुकीचे पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावेत यासाठी हा बोगदा तयार केला जाणार आहे. धाराशिवमधील टायगर मोहीम कधी यशस्वी होईल असा प्रश्न विचारला जातोय. यवतमाळमधून आलेला वाघ धाराशिवच्या अभयारण्यामध्ये असून त्याला पकडण्यासाठी वनविभाग नवनवीन उपाय शोधतोय. यासाठी लाखोंची उधळपट्टी करण्यात आली, मात्र अद्यापही हा वाघ वनविभागाच्या काही हाती लागला नाही. मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पुतळ्याच्या चबुतऱ्याचं काम 90% पूर्ण झालंय. अशातच नोएडामधनं या कामासाठी काही साहित्य मागवण्यात आलंय. देहू रोडच्या गांधीनगर परिसरात जुन्या भांडणाचा वाद समोर आला. या वादातनं गोळीबार झाल्याची घटना घडली असून एक जण गंभीर जखमी झालाय.
जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनानं राष्ट्रीय महामार्गावरती दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट सक्ती केली आहे। त्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानं विद्यापीठातील सर्व कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी इत्यादींना हेल्मेट वापरासाठी कार्यालयीन सूचना जारी केली आहे। तसंच चारचाकी चालकांना सीट बेल्ट सक्तीचा करण्यात आलाय। सांगलीमध्ये ई सिगारेट विक्री करणाऱ्या दुकानदारावरती कारवाई करण्यात आली। या कारवाईत 8 सिगारेट्स जप्त करण्यात आल्या। पोलिसांनी रात्री दुकानात छापा टाकून तपासणी केली। इंडिया गॉट लेटेंट वादाप्रकरणी युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला खार पोलिसांनी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितलंय। तर समय रैनाला महाराष्ट्र सायबर विभागानं दुसरं समन्स बजावलं असून 18 फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलंय। पूर्वेकडून वाहणाऱ्या गरम वाऱ्यामुळे 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मुंबई वगळता ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीसह लगतच्या प्रदेशात उष्णतेची लाट येईल। त्यामुळे या परिसरातील कमाल तापमानाचा पारा 37 अंशांवरती जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली। मीरा भाईंदर महानगरपालिकेचा 2025-26 आर्थिक वर्षाचा 2,694 कोटी 89,93,000 अर्थसंकल्प आयुक्त संजय काटकर यांनी सादर केला। यंदाच्या अर्थसंकल्पात आधीची कामं आणि प्रकल्पच पूर्ण करण्यावरती भर देण्यात आलाय। शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात म्हाडा मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकर प्राप्त इमारतींचा समावेश आहे। येत्या मार्च अखेर 1000 उपकर प्राप्त इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश म्हाडाच्या उपाध्यक्षांनी दिलेत। लंडन आयच्या धर्तीवर सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत मुंबई आय उभारण्याचा मानस पालिका प्रशासनानं अर्थसंकल्पात मांडलाय। मात्र आम्हाला हा प्रकल्प नकोय, त्याऐवजी आम्हाला आरोग्यासाठी स्वच्छ हवा, सुरळीत पाणी पुरवठा करावात आणि खड्डेमुक्त रस्ते द्यावेत, अशी मागणी मुंबईकरांनी पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे। मुंबईची हवा बिघडली असून हवा गुण निर्देशांकाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार वांद्रे, बीकेसी, कुर्ला, देवनारमध्ये प्रदूषण वाढलंय। मुंबईचे सरासरी AQI 138 खराब कॅटेगरीमध्ये आहे। पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढणार आहे। प्रशासनानं गाड्यांच्या देखभालीच्या सुविधांमध्ये वाढ करण्याचं महत्त्वाचं पाऊल उचललं असून वांद्रे टर्मिनसवरती अतिरिक्त 3 पिट लाईन्सच्या बांधकामाला गती देण्यात आली आहे। हे काम वर्षअखेरपर्यंत पूर्ण केलं जाईल। छावा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होतं। या चित्रपटाची प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती। छत्रपती संभाजी महाराजांवरती आधारित हा चित्रपट आहे। विकी कौशलने या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे आणि हा सिनेमा बघण्यासाठी बरीच तरुणाई सकाळच्या पहिल्या शोला आली आहे। धुरांड्यामधून निघणाऱ्या घातक वायूमुळे वाढणारं प्रदूषण आणि धुरामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना दमा, टीबी आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका असल्याचं समोर आल्यामुळे महालक्ष्मीच्या धोबीघाटमधील धुराडी लवकरच बंद केली जाणार आहेत। या ठिकाणी धुरांड्यांऐवजी PNG गॅसचा वापर केला जाणार आहे। याबाबत पालिकेकडून कार्यवाही सुरू आहे। गैरव्यवहार, अनियमितता आणि भ्रष्टाचारामुळे वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेची अर्थसंकल्पीय अधिवेशनात फेररचना केली जाणार आहे। 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून किमान 100 रुपये शेतकऱ्यांनी भरावेत किंवा फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे। कृषी आयुक्तालयानं 12 जानेवारी रोजी पीक विमा योजनेची फेररचना करण्याचा प्रस्ताव मंत्रालयाला पाठवला असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। प्रामुख्याने 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून किमान 100 रुपये शेतकरी हप्ता करावा आणि बोगस लाभार्थ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीक विमा योजनेचा लाभ 5 वर्षांसाठी घेता येणार नाही, अशी तरतूद करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। पुण्यामध्ये जीबीएस रुग्णसंख्येनं 200चा आकडा पार केला। गुरुवारी पुण्यामध्ये पुन्हा 2 नवे रुग्ण आढळलेत। आतापर्यंत 113 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय, तर 50 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत। 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराचा मुंबईमध्ये कुठेही उद्रेक झालेला नाही। मुंबई आणि उपनगरात केवळ 3 रुग्ण आढळले होते, त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला। मुंबईत कुठेही घाबरण्यासारखी परिस्थिती नाही। या आजारावरील उपचारासाठी महापालिका सज्ज आहे, पुरेसा औषध साठा सुद्धा आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर दक्षा शहा यांनी दिली। गेल्या 2 दिवसांपासून पालघरमधील जवाहर पतंगशाह कुटीर रुग्णालयासमोर सफाई कामगारांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। 6 महिन्यांपासून या कामगारांचं वेतन थकल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत। मध्य रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे सेवा दररोज बहुविध कारणांनी उशिरानं धावतीये। प्रवाशांच्या विलंबाच्या तक्रारीवरती मध्य रेल्वेकडून समांतर रस्ता फाटकामुळे लोकल सेवा उशिरानं धावत असल्याचं सांगण्यात येत आहे। चालू आर्थिक वर्षात जानेवारी 2025 पर्यंत मध्य रेल्वेवर रेल्वे फाटकामुळे सुमारे 2,500 वेळा लोकलचं वेळापत्रक कोलमडलंय।
रेल्वेमध्ये हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वेनं गट डीच्या 32,438 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले असून ज्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. आणि नोकरीसाठी इच्छुक असलेले उमेदवार आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर बांधकामं खपवून घेतली जाणार नाहीत असं स्पष्ट करत हायकोर्टानं कल्याण डोंबिवली महापालिकेला भेट देत थेट आदेश दिलेत. तर हायकोर्टाच्या या निर्देशामुळे 65 इमारतींवरती हातोडा चालवण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा झालाय. अंबरनाथला म्हाडाच्या वतीनं 2 गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहेत. सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी संकेतस्थळ जाहीर केल्यामुळे म्हाडानं नागरिकांना 28 फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षणात सहभागी होण्याचं आवाहन केलं. वाहन चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुमारे 600 कोटी रुपये खर्च केल्यानंतरही मुंबई अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा मार्ग ठरू लागलाय. त्यामुळे महामार्गावरती दुचाकी स्वार तसंच वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यावरती उच्च न्यायालयानं बंदी घातली. त्यानुसार पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी सुधारित नियमावली जाहीर केली. त्यामध्ये पीओपीची मूर्ती बनवणं किंवा विसर्जन करण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशाची निवड यादी जाहीर केली जाणार आहे. ऑनलाईन सोडतीत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार असून 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशाची मुदत आहे. ईदच्या दिवशी यंदा सर्व बँका सुरू राहणार आहेत. कारण दरवर्षी रमजान ईदच्या दिवशी देशभरातील सर्व बँकांना सार्वजनिक सुट्टी असते. मात्र यंदा ईद 31 मार्च रोजी आली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आणि आर्थिक वर्ष 2024-25 मधील सर्व नोंदी पूर्णत्वास नेण्यासाठी या दिवशी 31 मार्चला बँका सुरू राहणार आहेत. नवं आयकर विधेयक अखेर गुरुवारी लोकसभेत सादर करण्यात आलं. या विधेयकातनं नोकरदारांना मोठा दिलासा देण्यात आलाय. कायद्यातील जुन्या आणि अनावश्यक तरतुदी काढून टाकण्यात आल्या. तसंच खटले कमी करण्यावरती आणि कर प्रकरणांचं लवकरात लवकर निराकरण करण्यावरती भर दिला जाणार आहे. बांगलादेशात सरकारविरोधात रोष निर्माण झाला होता. पण त्यावेळी अल्पसंख्याक हिंदूंवरचे हल्ले झाले होते. तेव्हा बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनुस यांनी तसे हल्ले झाले नसल्याचं म्हटलं होतं. पण आता संयुक्त राष्ट्रसंघानं अहवालात तसे हल्ले झाल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता ते तोंडघशी पडलेत. एक महत्त्वाची बातमी. एसटी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये तिकीट दरवाढीनंतर 13% वाढ झाली आहे. भाडेवाढी पूर्वीच्या आणि नंतरच्या 10 दिवसांची सरासरी केली असता एसटीचं उत्पन्न 13% म्हणजे 51 कोटी 71 लाख रुपयांनी वाढलंय. तर या कालावधीत प्रवासी संख्येत सुद्धा 6,62,000 वाढ झाली आहे. एसटी महामंडळानं 25 जानेवारीपासून तिकीट दरात 14.95% वाढ लागू केली आणि ही भाडेवाढ लागू होण्यापूर्वी महामंडळाला 10 ते 24 जानेवारी या 15 दिवसात 336 कोटी 48 लाख इतकं उत्पन्न मिळालं होतं. तर भाडेवाढीनंतरच्या 15 दिवसात म्हणजेच 25 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत 388 कोटी 19 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळालं. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. पुण्यामध्ये पीओपीच्या मूर्ती बनवणं किंवा विसर्जित करण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. पुणे महापालिकेनं आदेश जारी केलेत. गणपती आणि इतर सणांच्या दिवशी पीओपीच्या मूर्ती बनवल्यास कारवाई केली जाईल असा इशारा महापालिकेने दिलाय. जालन्यातील घाणेवाडीच्या 70 एकर जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यामुळे पालिकेचे दरमहा 4 ते 5 कोटी रुपये वाचणार असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली. संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी अशा सामाजिक अर्थसहाय्य योजनांचं अनुदान वितरित करा अशा सूचना आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड आणि शिरूर कासार तहसीलदारांना दिल्या आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तोडल्या जाणाऱ्या जुन्या मंदिरांवरती सिडकोनं कारवाई करू नये अशी विनंती केली. या विनंतीचा मान ठेवून सिडकोनं जुन्या मंदिरावरती तसंच घरांवरती कारवाई होणार नसल्याचं आश्वासन दिलंय. पुण्याच्या वढू इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. या ठिकाणी भेट देऊन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी कामाचा आढावा घेतला. डिसेंबर 2024 पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम पूर्ण होईल अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत अमोल मिटकरींनी केलेल्या वक्तव्याचा सचिन खरात यांनी निषेध केला. मिटकरींनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. अकोल्यात नियोजनाअभावी सोयाबीन ठेवायला गोदामच नसल्यामुळे गोदामाबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसेही उशिरा मिळणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातल्या डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यात 26 नोव्हेंबर रोजी संचालक मंडळ बरखास्त करून साखर आयुक्तांकडून प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असून पुन्हा संचालक मंडळ स्थापन करण्यात आले. वडगाव तालुक्यातील महिंदळे इथे गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. एकीकडे कमी दाबाचा वीज पुरवठा तर दुसरीकडे जलजीवन मिशन योजनेचं अपूर्ण काम, त्यामुळे पाणी टंचाई उद्भवली आहे. मालेगावात 2006 साली शबे बारातच्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटाला 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. यंदाच्या शबे बारात निमित्तानं बडा कब्रस्तानसह मालेगाव शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. 40 सीसीटीव्हीद्वारे परिसरामध्ये करडी नजर ठेवली जाणार आहे. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा शहरातील महामार्गावरील अतिक्रमणं काढली जात आहेत, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान नागरिकांनी मोहिमेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जळगाव महापालिकेच्या निमखेडी शिवारात असलेल्या डम्पिंग ग्राउंडमध्ये दररोज 300 टन कचऱ्याची भर पडते आहे. महापालिकेचा घनकचरा प्रकल्प 10 ते 15 वर्षांपासून बंद असल्यामुळे कचऱ्याचा डोंगर साचतोय, त्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या उपस्थितीत सेनगावातील पाणी टंचाई आणि विकास कामांबाबत बैठक पार पडली. दरम्यान जलजीवन मिशनची कामं निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करत सरपंचांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती एका मालवाहू ट्रकला अचानक आग लागली. बाजूने जाणाऱ्या प्रवाशाच्या ही बाब लक्षात येताच देहरोड पोलीस स्टेशन हद्दीत ट्रक वळवण्यात आला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कसगाव भडगाव महामार्गावरच्या रस्त्यालगत असलेल्या कसगाव शिवारातील विहिरीमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडला, त्यामुळे खळबळ माजली. पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. या तरुणीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. नवी मुंबई पोलिसांनी 3 आफ्रिकन नागरिकांना अटक केली. 11 ठिकाणी छापेमारी करून पोलिसांनी 1,10,00,000चे अंमली पदार्थ जप्त केलेत. या कारवाईत एकूण 35 आफ्रिकन नागरिकांची चौकशी करण्यात आली आहे. बोरिवलीतून अपहरण झालेल्या 5 वर्षांच्या मुलाची उल्हासनगरातून सुटका झाली. मोबाईल लोकेशनद्वारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत या मुलाची सुखरूप सुटका केली. 10वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवरती अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाला नांदेडच्या तामसा पोलिसांनी अटक केली. या मुख्याध्यापकानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गर्भपात सुद्धा केला होता. 2022 मध्ये डॉक्टर सुवर्णा वाजे यांचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळला. मात्र 3 वर्षांनी पोलीस तपासातल्या त्रुटींमुळे वाजेंच्या हत्या खटल्यातनं संशयित आरोपी पती संदीप वाजेची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पालघरमध्ये एका प्रेमी युगुलानं आत्महत्या केली. प्रेमविवाहाला विरोध केल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. नायलॉनच्या दोरीनं बंद खोलीत या प्रेमी युगुलानं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या पर्समधून दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिलेला धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडनं अटक करण्यात आली. अमळनेर पारोळा यासोबतच शिरपूर शहरात चोरीच्या घटना समोर आल्या. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दागिने जप्त केले. लातूरच्या सोनखेडमध्ये 1 हेक्टर क्षेत्रावरील उसाला आग लागली. महावितरणच्या तारा शेतातून गेल्यामुळे वाऱ्यामुळे घर्षण होऊन उसाला आग लागली. त्यामुळे महावितरणच्या जबाबदार कर्मचाऱ्यांवरती कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. नंदुरबारच्या नवापुरातनं जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरती अज्ञात वाहनानं रिक्षाला धडक दिली. रिक्षातील कुटुंब कार्यक्रम आटपून घरी जात होतं. यावेळी हा अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवलीजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. यात मुलगा आणि आई गंभीर जखमी झालेत. ग्रामस्थ मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमलेत. साताऱ्याच्या कराडमधील मलकापुरात दांगट वस्तीत कोयता हल्ला करण्यात आला. यात 30 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. पोलिसांनी या महिलेला तत्काळ रुग्णालयात नेऊन तिचा जीव वाचवला. खोपोली पनवेल महामार्गावरती कोनफाट्याजवळ एसटी बस झाडाला धडकल्यामुळे अपघात झाला. या अपघातात चालकासह 3 ते 4 प्रवासी जखमी झाले. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये भीषण आग लागली. या आगीत 4 दुकानं जळून खाक झाली. 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मार्केटला सुट्टी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पालघरच्या आंबेडकर चौक परिसरात राहत्या घराची संरक्षण भिंत कोसळली. संरक्षण भिंत गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या एका कारवरती कोसळल्यामुळे कारचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दौंड तालुक्यातील दौंड पाटस रस्त्यावरती दुचाकी आणि उसानं भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून इतर जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
64 घरफोड्या करणाऱ्या सराईत दरोडेखोराला पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. हर्षद पवार असं चोरट्याचं नाव असून त्याच्यावर 51 गुन्हे दाखल आहेत. या चोरट्याकडनं 236 ग्रॅम सोन्याचे तर 212 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 49 बनावट चाव्या असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. महाड एमआयडीसीतील टेमघर नाल्यालगत 5 बकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 बकऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दूषित पाणी प्यायल्यामुळे बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पशुपालकांनी केला असून प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्यामुळे कारवाईची मागणी करण्यात आली. बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा कारखान्यात तुळजाभवानी मातेच्या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रोत्सवानिमित्तानं मंदिराच्या शिखरासह मुख्य गाभाऱ्यात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली तर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. दिल्लीतील भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद नसणार अशी माहिती सूत्रांनी दिली. तसंच सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान भारत योजना लागू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली असून गृह मंत्रालयानं याची अधिसूचना जारी केली. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी राजीनामा दिला होता. मणिपूरमध्ये जवळपास 1.5 वर्षांपासून हिंसाचार सुरू आहे. व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना महान नेता असं म्हटलं. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलंय. पीएम मोदी म्हणाले की आमची मैत्री म्हणजे 1 और 1 11 असल्याचं म्हटलं. संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली. 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला अमेरिका लवकरच भारताकडे सुपूर्द करणार आहे तर एफबीआयनं तहव्वूर राणाला 2009 मध्ये अटक केली होती. भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण अंतराळ आणि आण्विक अणुभट्टीवरती मोठे करार झालेत. अमेरिका भारताला F-35 स्टेल्थ फायटर विमानं देण्यास तयार आहे आणि अब्जावधी डॉलरच्या संरक्षण करारावर सुद्धा स्वाक्षरी करण्यात आली.